वेलकम. मी विसरलो. नाही, इंटरनॅशनल स्टुडंट हा आमचा आत्ताचा एक नवीन टॉपिक आहे आणि या सेगमेंटमध्ये आम्ही फ्री हिट बोलणार आहोत. म्हणजे की यामध्ये आम्हाला जे आलेले अनुभव, आम्हाला आलेले किस्से आणि आमचे ओपिनियन्स आम्ही त्याच्यामध्ये मांडणार आहोत. तर त्याबद्दल सर्वस्वी हे आमचे व्ह्यूज आहेत. डिस्क्लेमर. कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये. नाही तर घरी यायचे आपल्याला थ्रेट्स विट्स. ओ माय गॉड, नेक्स्ट टाइम विथ सिक्युरिटी. सो फ्री हिट ना फ्री हिट आहे. सो या हा सेक्शन आहे आणि आय थिंक पहिला टॉपिक आपण जो समीरच्या जीवाभावाचा जिव्हाळ्याचा विषय आहे तो आहे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी म्हणजे इंटरनॅशनल स्टुडंट्स. ओके. आणि वाय इंटरनॅशनल स्टुडंट्स? आय थिंक ते इंटरनॅशनल स्टुडंट्स असंख्य येत असतात. लाईक सारखे आपण बोलता बोलता 10 आलेले आहेत आता. तर जातात बाबा लोक ऑस्ट्रेलियाला. तर इंटरनॅशनल स्टुडंट शाळेच्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि मला वाटतं सगळ्यात त्यांना नंतर आठवणार आहे किंवा तुलाही असतात इज इंटरनॅशनल स्टुडंट्स ऑड जॉब्स. नाही, आमच्यासाठी ते जॉब्स असतात कारण का आम्हाला आमचा मीटर फिरवायचा असतो. अगं $1.5 वगैरे बँक बॅलन्स राहिलेला आहे माझा 20 वर्षापूर्वी. त्याच्यामुळे उद्या जर मी शिफ्ट मारली नाही, संध्याकाळी पैसे अकाउंटमध्ये येणार नाहीत, रात्रीचे जेवणाचे वांदे. पण त्याच्याकरता इतके ऑड जॉब्स केलेले आहेत ना. लिस्ट देम. स्टार्ट. आता मी पहिला जॉब होता म्हणजे की फर्निचर उचलून घेऊन जाणं, सॉर्ट ऑफ हमाली, कुलीगिरी. नंतर होता तो डिश वॉशिंग, भांडी घासणं. हिल्टन 5 स्टार हॉटेलमध्ये भांडी घासली. आंतरराष्ट्रीय एक्सपिरियन्स. त्यानंतर घरी कामाला येतात असले अनुभव. नंतर कार वॉशिंग. पाठ ते बसून बसून आणि कसे लोक काम करतात वर्षानुवर्ष माहिती नाही. आणि फार्मिंग मध्ये गेलेलो मी एकदा दोनदा. म्हणजे चेरी पिकिंग आणि स्ट्रॉबेरी पिकिंग भर उन्हात 12-13 तास वगैरे माझी पाठीवरती ते नाही विचारायचं. टोपलीत किती, पोटात किती. पण ते थोड्या वेळानंतर, तासाभरानंतर तुमची ती इच्छा मरते त्याच्यानंतर खायला. आणि अजून कुठला फनी होता म्हणजे की एम्ब्रॉयडरी. म्हणजे मी एम्ब्रॉयडरी मेकिंगचं काम केलं होतं ऑलमोस्ट 7-8 महिने. शिवणकाम नाही, ऍक्च्युअल सुई घेऊन नसतं शिवणकाम केलं होतं. म्हणजे छोटीशी फॅक्टरी होती, इंडियन ओरिजिनच्या लोकांचीच होती ती. आणि ते प्रोग्रामॅटिकली तुम्ही मशीनवरती डिझाईन टाकायचं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे दोरे ठेवायचे आणि ते फ्रेम्स लावायचे तुम्ही योग्य प्रकारे. आणि त्याच्यामध्ये 700-800 वगैरे तुम्हाला समजा ऑर्डर्स असतील युनिफॉर्मचे, तर लोगो वगैरे तयार करायचे. ते तयार करायचं. दॅट वॉज अ फन एक्सपिरियन्स. मी रात्री 9 ते सकाळी 9 मी बसलेलो असतो मशीन मध्ये टाकत. दॅट वॉज फन एक्सपिरियन्स. ओके. आय थिंक मोस्ट आय हॅव हर्ड, बिकॉज मी इंटरनॅशनल स्टुडंट म्हणून आले नाही, माझं एवढं तुमच्या एवढं स्किल नव्हतं. मी खुशकीच्या वर्गाने आले. डायरेक्ट स्किल. तर आय थिंक व्हॉट आय हर्ड इज येस, कार वॉशिंग किंवा सुपरमार्केटमध्ये चेकआउट, आय डोंट यूज दॅट वर्ड, बट चेकआउट करायला मुलगी किंवा मुलगा. आणि हमाली येस. टॅक्सी ड्रायव्हिंग. आय थिंक टॅक्सी ड्रायव्हिंग वॉज लाईक दी मोस्ट कॉमन जॉब. अगर फ्रायडे, सॅटर्डे, संडे 3 दिवस लोक म्हणजे मुलीला पण सुट्टी असायची. आणि मग लोकांना जनरली इकडची टेंडन्सी काय आहे की मंडे टू फ्रायडे ऑझी पीपल वर्क अँड थर्सडे फ्रायडे इव्हनिंग पासून दे वॉन्ट टू टेक टाइम ऑफ. मग ते जॉब करायला कोण अवेलेबल असणार? इंटरनॅशनल स्टुडंट्स लाईक अस. त्याच्यामुळे वी मेड द मोस्ट ऑफ इट ऑन द वीकेंड्स. आणि आय थिंक पॅम्पलेट द्यायला ते असे जे उभे असतात तो एक फनी जॉब होता. पण माझ्यासाठी फनी जॉब होता तो म्हणजे मी एक मोठी अशी कापसाची काहीतरी फॅक्टरी होती अल्टोनामध्ये आणि ते आम्हाला क्लिनिंग करायला जायचं होतं. आणि त्याच्याकरता आम्हाला असं ते ऍस्ट्रॉनॉमर स्टाईल त्यांनी कपडे घातले होते. असे ऍस्ट्रॉनॉट स्टाईल. माझं इंग्लिश अजून चांगलं नाही. कितीदा यू ब्लडी स्टुडंट्स. तर त्यांनी फुल असे कपडे घातले होते आणि ते आम्हाला घालून कुठे कुठे भिंतीवरची जळमटं आणि कुठे कुठे कापसाचे तंतून नाका तोंडात जाऊ नये म्हणून आम्हाला प्रोटेक्शनसाठी ते गिअर दिला होता. हा मी जॉब कधीच ऐकला नाही. हो, आणि मी कोणाला माहिती पण नसेल हे असे काहीतरी जॉब्स असतात. पण असे ते एक फॅक्टरी क्लिनिंगच्या अंडर येतात असे काहीतरी. त्यामुळे क्लिनिंग करायला गेलो होतो आम्ही. म्हणजे
जनरली ते ऑइल ग्रीस असे काहीतरी क्लिनिंगचे जॉब असतात. माझ्यासाठी कापूस आणि तो एरिया क्लीन. कापूस कंड्याची गोष्ट सांगू का? असं नाही केलं असतं घरी जाऊन. ओके, सो आय थिंक इंटरनॅशनल स्टुडंटच्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जॉब शोधणं आणि 20 तास काम करून पैसे जमावणं आणि तुझी फी कव्हर करणं जितकं जमेल तेवढं. सो आय एम शुअर तुमच्याकडे म्हणजे आय थिंक आपले जे व्ह्युअर्स आहेत, आपले जे असंख्य व्ह्युअर्स आहेत तेही काही स्टुडंट्स म्हणून आले असतील किंवा त्यांच्याकडे काही जॉब्स असतील जे त्यांनी बीएड केले असतील किंवा त्यांनी ऐकले असतील. आय थिंक तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता की फ्री हिट आहे, वाटेल ते लिहा. अगदी बरोबर. आणि जरुरी नाहीये की तुम्ही ऑस्ट्रेलियाला येऊनच जॉब केले पाहिजेत. म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा इतर कुठेही जर तुम्ही जॉब्स केले असतील, ते ऑड जॉब्स केले असतील, वी लव्ह टू हिअर दॅट. आणि उद्या तुम्ही समजा चंद्रावर मंगळावर गेल्यानंतर तुम्हाला कुठले जॉब करता येतील त्याची जरा लिस्ट काढली तर आय थिंक ते 10-20 वर्षानंतर आय थिंक दॅट इज अ पॉसिबिलिटी. शेअर विथ अस. थँक्यू, बाय बाय. आणि हो, जायच्या आधी लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. आमचं चॅनल आहे टॉकलायडोस्कोप. राहिलं. सुरुवात आपण कॅज्युअली करायची का डायरेक्ट वेलकम वगैरे करायचं फॉर्मल? बोलूया का आपण इथे काय आपण का बसलोय? तुला माहिती का कलायडोस्कोपचा अर्थ काय आहे? वेगवेगळे कलायडोस्कोप, काळे आयडोस्कोप असं नाही. काळे आयडोस्कोप स्पेलिंग साठी लक्षात ठेवलंय मी. काळे आयडोस्कोप स्पेल का? काळे आयडोस्कोप. काळे आयडोस्कोप KALE. स्पेलिंग बी मध्ये फेल. म्हणून मी काय स्पेलिंग ए मध्ये जातो, बी मध्ये जातो. बी वर्ड लागतो का आपल्याला? हे पाहिजे ABCD.